आपल्या घरात किंवा आजूबाजूला तुम्ही पाहिलंच असेल की काही लोकांना उष्णता, गरमी, उन्हाळा अजिबात सहन होत नाही. जसं वातावरण थोडं गरम होतं किंवा थोडीशी ह्युमिडिटी वाढते, त्यांचं शरीर लगेचच रिॲक्ट करतं. सारखीच तहान लागते, घाम येतो, केस गळतात, अकाली पांढरे होतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर लगेचच राग सुद्धा येतो. या सगळ्या गोष्टी साध्या किंवा क्षुल्लक नाहीत. शरीरात जास्त उष्णता साठलेली आहे याचा हा स्पष्ट संकेत आहे. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेअर केअर, हेल्थ केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण हे सगळे व्हिडिओज आपल्या मराठी भाषेत आहेत. माझ्या 12 वर्षांच्या अनुभवात मी एक गोष्ट वारंवार पाहिली आहे. पेशंट्स त्यांच्या पचन संस्थेबद्दल खूप जागरूक असतात, पण शरीरातील उष्णतेचा समतोल मात्र अनेकदा दुर्लक्षित राहतो. हा तोच समतोल आहे ज्याला आयुर्वेदामध्ये पित्त दोष या नावाने ओळखलं जातं. जेव्हा हे पित्त म्हणजेच शरीराची उष्णता असंतुलित होते, तेव्हा तुम्हाला ती सगळी लक्षणं बघायला मिळतात जी मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितली. मॉडर्न मेडिकल सायन्स पण ही गोष्ट मानतं की ॲसिडिटी, इन्फ्लमेशन, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हे सगळंच एक प्रकारे इंटरनल हीट आहे, जी वेगवेगळ्या अवयवांवर नेगेटिव्ह इम्पॅक्ट टाकते. आज आपण हे समजून घेणार आहोत की ही एक्सेस बॉडी हीट नक्की असते तरी काय आणि ती ओळखायची कशी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज मी तुम्हाला सिंपल पण मोस्ट इफेक्टिव्ह रेमेडीज सांगणार आहे, ज्या आयुर्वेद आणि सायन्स दोन्हीला सपोर्ट करतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की शरीराची उष्णता संतुलित ठेवणं हा फक्त एक आराम देणारा कम्फर्ट इश्यू नाहीये, तर एक अर्जंट मेडिकल नीड आहे जी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की बॉडी हीट नेमकी काय असते. लक्षात घ्या, हीट वाढण्याचं कारण फक्त उन्हाळा ऋतू नसतो. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, जीवनशैली, पुरेसं हायड्रेशन होते की नाही आणि वाढलेला स्ट्रेस हे सगळे घटक यासाठी जबाबदार असतात. जरा विचार करा, सकाळी तिखट नमकीन नाश्ता, दिवसभर ऑइली फ्राईड फूड, पॅकेज फूड, चिप्स, कोल्ड ड्रिंक्स आणि जास्त कॅफेन, रात्री अल्कोहोल, त्यावर इमोशनल स्ट्रेस आणि लेट नाईट स्क्रोलिंगची भर. इतकं सगळं झाल्यावर शरीराकडे एकच पर्याय उरतो, तो म्हणजे रिॲक्ट करणं. ही रिॲक्शन आहे ज्यामध्ये शरीराची इंटरनल फायर म्हणजेच मेटाबॉलिझम ओव्हरड्राईव्ह मोडमध्ये जातं. हे खरं तर शरीराचं एक डिफेन्स मेकॅनिझम आहे, आपल्या चुकीच्या सवयींना शरीर देत असलेलं उत्तर. पण जेव्हा ही प्रतिक्रिया, हा डिफेन्स क्रॉनिक होतो, दीर्घकाळ चालतो, तेव्हा शरीराचा बॅलेन्स बिघडतो, इम्बॅलेन्स होतो आणि आपल्याला वेगवेगळी लक्षणं दिसायला सुरुवात होते. आता बघू की हे ओळखायचं कसं. शरीर नेहमी आपल्याला काही ना काही संकेत देत असतं, फक्त ते ओळखण्याची गरज असते. सगळ्यात पहिलं आणि कॉमन लक्षण आहे एक्सेसिव्ह थर्स्ट, सारखी सारखी तहान लागणे. जर तुम्हाला वारंवार पाणी प्यावंसं वाटत असेल, ओठ नेहमी सुकत असतील आणि पाणी पिऊन सुद्धा तहान भागत नसेल, तर समजून जा शरीरात उष्णता वाढलेली आहे. ही तहान नॉर्मल हायड्रेशनपेक्षा थोडी वेगळी असते, कारण तुम्ही कितीही पाणी पिलं तरी 1-2 तासाने तहान परत परत लागते. हे शरीराचं एक स्ट्रॉंग लक्षण आहे की आतली उष्णता शांत होत नाहीये. दुसरं लक्षण आहे जास्त घाम येणं, एक्सेसिव्ह स्वेटिंग. आपल्या शरीराकडे एक नॅचरल कूलिंग मेकॅनिझम असतं, ज्याला आपण स्वेटिंग म्हणजेच घाम असं म्हणतो. घाम येणं नॉर्मल आहे,
पण ज्या व्यक्तीला घाम नॉर्मलपेक्षा जास्त येत असेल, फिजिकल एक्झर्शन न करता सुद्धा घामाच्या धारा लागणं, त्या घामाला उग्र वास असणं, याचा अर्थ आहे की शरीर एक्सेस हीट डेस्परेटली बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. हा शरीराकडून मिळणारा एक स्पष्ट इशारा आहे की तुमचं मेटाबॉलिझम बॅलन्समध्ये राहिलेलं नाही. नंबर 3, स्किन प्रॉब्लेम्स. तिसरं लक्षण हे त्वचेशी संबंधित असतं. पिंपल्स, ॲक्ने म्हणजेच फोड, पिगमेंटेशन, रेडनेस म्हणजेच काळपट लालसर त्वचेवरचे डाग, अनइवन स्किन टोन आणि वारंवार येणारे स्किन रॅश, पुरळ, घामोळ्या ही सगळी चिन्ह शरीरात उष्णता वाढल्याचं दर्शवतात. कारण त्वचा ही आपल्या शरीराच्या आतल्या परिस्थितीचा आरसाच असते. जेव्हा शरीरातली उष्णता बॅलन्सच्या बाहेर जाते तेव्हा शरीर टॉक्सिन्स बाहेर फेकायला सुरुवात करतं आणि याचा सगळ्यात पहिला परिणाम त्वचेवर दिसायला लागतो. चौथं लक्षण आहे केसांच्या समस्या, हेअर प्रॉब्लेम. खूप सारे पेशंट्स केस गळणं आणि अकाली पांढरे होणं हे फक्त जेनेटिक्समुळे होतं असं मानतात. पण खरं तर शरीराची वाढलेली उष्णता ही स्काल्प आणि फॉलिकल्सवर म्हणजेच केसांच्या मुळांवर परिणाम करते. हीटमुळे रक्तप्रवाह डिस्टर्ब होतो, केसांची मुळं कमकुवत होतात, ज्यामुळे केस गळायला लागतात किंवा लवकर पांढरे व्हायला लागतात. पाचवं लक्षण आहे चिडचिड, अँगर अँड इरिटॅबिलिटी. जेव्हा शरीरात उष्णता जास्त साठून राहते तेव्हा फक्त बॉडी नाही तर नर्वस सिस्टम सुद्धा हायपर होते, ज्याचा सरळ परिणाम हा इमोशनल स्टेटवर पडतो. तुम्ही नोटीस केलं असेल की लोक लहान लहान गोष्टींवर इरिटेट होतात, पेशन्स लूज करतात आणि राग त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर जातो. हा इम्बॅलन्स जर तुम्ही वेळेत ओळखला तर बॉडी हीट बॅलन्स करून लिव्हर, गट, स्किन आणि केसांना प्रोटेक्ट करता येतं. आता बघूया या प्रॉब्लेमचं परफेक्ट सोल्युशन. फक्त AC मध्ये बसून किंवा कोल्ड ड्रिंक्स पिऊन आराम मिळू शकतो का? अजिबात नाही. रेफ्रिजरेटेड कोला, सोडाज हे फक्त शॉर्ट टर्म कूलिंग देतात, पण शरीरात गेल्यावर जास्त ॲसिडिटी आणि हीट तयार करतात. त्यामुळे जर रूट कॉज ट्रीट करायचा असेल तर हे 5 उपाय नक्की करून बघा. नंबर 1, प्रोटेक्टिंग युअर हेड. आपल्या डोक्याला उन्हापासून वाचवणे. ही गोष्ट तुम्ही रस्त्यावर उन्हात काम करणाऱ्या कामगारांमध्ये पण बघितलीच असेल. त्यांच्या अंगावर कपडे किंवा शर्ट नसतो, पण डोक्यावर मात्र कायम कापड बांधलेलं असतं. डोक्यावर कापड बांधूनच ते उन्हात काम करतात. ही साधी सोपी सवय त्यांना सनस्ट्रोक आणि डिहायड्रेशन पासून वाचवते. भारतात सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खूप कडक ऊन असतं. यावेळी जर कडक सूर्यप्रकाश आपल्या शरीरावर पडला तर शरीराची ऊर्जा खूप वेगाने ड्रेन होते. म्हणून उन्हात बाहेर पडताना डोकं व्यवस्थित कव्हर करण्याची सवय लावा. तुम्ही स्कार्फ, टोपी, छत्री किंवा हेल्मेट काहीही वापरू शकता. एक गोष्ट लोक दुर्लक्षित करतात, केस धुण्यासाठी गरम पाणी वापरतात. गरम कडक पाण्याने मसल्स रिलॅक्स होतात, पण केसांची मुळं मात्र कमकुवत होतात आणि केस लवकर पांढरे होतात. उन्हाळ्यात केस धुताना नॉर्मल किंवा थोडं थंड पाणीच वापरा. याने हीट बॅलन्स होते आणि केस निरोगी राहतात. तुम्ही कधी गोंद कतिरा नाव ऐकले? दुसरा उपाय आहे गोंद कतिरा. आयुर्वेदामध्ये याला सगळ्यात पॉवरफुल नॅचरल कूलंट मानलं जातं. याला खाण्याचा कतिरा डिंक असं सुद्धा म्हणतात. हा एक नैसर्गिक डिंक आहे जो ॲस्ट्रगॅलस नावाच्या वनस्पतीपासून झाडाच्या खोडावरून काढला जातो. पाण्यात भिजवल्यावर तो जेलीसारखा फुगतो. याचा एक सोपा वापर आहे, लिंबू सरबतामध्ये टाकणे. साध्या लिंबू सरबतामध्ये फक्त 1 चमचा गोंद कतिरा टाकल्याने त्याची कूलिंग पॉवर ही डबल होते. गोंद कतिरा डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी सुद्धा वापरतात. डोळे वारंवार लाल होत असतील, जळजळ होत असेल तर याचा आय पॅक बनवून सुद्धा डोळ्यांवर लावला जातो. याच्या टॉपिकल यूजमध्ये सुद्धा खूप पॉवर आहे. जर तुम्ही हे तुमच्या पायाच्या तळव्यांना किंवा कपाळाला लावलं तर शरीराची उष्णता लगेचच कमी होते आणि याचा माइंडवर कामिंग इफेक्ट सुद्धा दिसतो. मार्केटमध्ये हे आरामात मिळतं आणि खूप स्वस्त सुद्धा असतं.
लक्षात ठेवा, तुम्हाला स्पेसिफिकली गोंद कतिराच घ्यायचा आहे, कारण बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे इतर बरेच डिंक मिळतात. तिसरा उपाय, योग्य पेय निवडणे. शरीराच्या वाढलेल्या उष्णतेमुळे सगळ्यात कॉमन कंप्लेंट असते सतत लागणारी तहान. प्रॉब्लेम हा आहे की लोक ती तहान कोला किंवा सोडा पिऊन भागवतात. हे ड्रिंक्स फक्त शॉर्ट टर्म कूलिंग देतात आणि शरीरात गेल्यावर ॲसिडिटी वाढवतात. नॅचरल कूलिंग देणारे ड्रिंक्स किंवा पेय सगळ्यात जास्त फायद्याचे आणि इफेक्टिव्ह असतात. उसाच्या रसाला लिव्हर टॉनिक सुद्धा म्हणतात. उसाचा रस शरीराची हीट कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. सोबतच याने हायड्रेशन सुद्धा मिळतं. गुलकंद शेक गुलाबाच्या पाकळ्या आणि दुधापासून बनतो. नॅचरल कूलंट आहे आणि ॲसिडिटी वाढलेलं पित्त शांत करण्यासाठी फायद्याचा आहे. चना अँड बार्ले सत्तू. चना सत्तू आणि बार्ले सत्तू दोन्हीही अल्कलाईन असतात आणि शरीराच्या उष्ण प्रवृत्तीला बॅलन्स करण्याचं काम करतात. कैरीचं पन्ह, जलजीरा, कोकम सरबत, ताक, थंडाई हे सगळं शतकानुशतके भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. हे अन्नपदार्थ शरीर आतून थंड ठेवायला मदत करतात. याच विषयावर ॲडिशनल टिप्स सांगते. या सगळ्या उपायांव्यतिरिक्त अजून काही लहान लहान सवयी आहेत ज्या खूप फायदेशीर ठरतात. स्पायसी, फ्राईड आणि ऑइली फूड खाणं टाळणे. पॅकेज, जंक आणि प्रोसेस्ड स्नॅक्स खाणं टाळणे. त्यामुळे बॉडी हीट अजून वाढते. आपल्या रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, ऋतूनुसार येणारी फळं, कडधान्य आणि ताक याचा रोज समावेश करणं. पाणी किती पिता याकडे लक्ष देणं आणि फ्रीजमधलं पाणी आणि सोडा न घेणं. माठातलं पाणी पिणं. लवकर आणि वेळेवर झोपणं. रात्री पुरेशी झोप घेणं, कारण यावर सुद्धा बॉडी कूलिंग नक्कीच इफेक्टिव्हली होत असते. रात्री उशिरापर्यंत असणारं स्क्रीन एक्सपोजर आणि अपुरी झोप यामुळे बॉडी हीट इम्बॅलन्स वाढतो. अजून एक गोष्ट मी पेशंट्सना सांगते, ती अशी की बॉडी हीट आणि इमोशनल स्टेट हे एकमेकांसोबत चालतात. जेव्हा शरीराचं तापमान वाढलेलं असतं तेव्हा तुमची चिडचिड, राग वाढतो. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की मूड स्विंग्स होत आहेत तर तुमचं डाएट आणि लाईफस्टाईल नक्की तपासून बघणं गरजेचं आहे. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये हे पाहिलंय की बॉडी हीट बॅलन्स करणं एक होलिस्टिक प्रोसेस आहे. हे तुमचं लिव्हर, गट, स्किन, हेअर सगळंच बॅलन्स करतं. जेव्हा तुमची इंटरनल फायर कंट्रोलमध्ये असते तेव्हा तुम्ही फिजिकली, मेंटली आणि इमोशनली सुद्धा बेटर असता. आज आपल्याला हे समजलं की एक्सेस बॉडी हीट म्हणजे नेमकं असतं तरी काय, ते ओळखायचं कसं आणि त्याची कारणं काय असतात. शरीर नेहमी आपल्याला संकेत देत असतं. जास्त तहान लागत असेल, प्रमाणापेक्षा जास्त घाम येत असेल, स्किनवर पिंपल्स, पिगमेंटेशन असेल, केस लवकर पांढरे होत असतील, गळत असतील किंवा राग कंट्रोलच्या बाहेर असेल, तर हा फक्त एक सरफेस लेवल प्रॉब्लेम नाहीये. हा शरीराचा एक क्लिअर अलार्म आहे की इंटरनल बॉडी फायर इम्बॅलन्स आहे. शरीराच्या आतली उष्णता वाढलेली आहे. जर तुम्ही हे सगळे सिग्नल्स वेळीच समजून घेऊन तुमच्या सवयी बदलल्या तर तुम्ही तुमचं पचन, लिव्हर फंक्शन, त्वचा, केस, मूड सगळंच प्रोटेक्ट करू शकता. धन्यवाद.